उपसमितीची नियमित जी प्रत्येक आठवड्याला बैठक होते त्याप्रमाणे या आठवड्याची बैठक आता संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये पाठीमागच्या बैठकीत जे ठरलं त्याचं पाठपुरावा काय झाला, त्याची अनुपालन कार्यवाही काय काय पुढे झाली, त्या सगळ्यांच्या बाबतीतली चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ज्या मराठा तरुणांच्यासाठीच्या योजना आहेत त्या गतिमान अधिक कशा करायच्या, अधिक त्याचा लाभ जास्त मराठा तरुणांपर्यंत कसा जाईल या बाबतीतल्या सुद्धा काही सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आज आपण दिल्या। त्याचबरोबर जे कुटुंबी प्रमाणपत्र ज्यांचे पुरावे सापडलेले आहेत त्यांना देण्याचं जे काय धोरण ठरलेलं आहे त्याच्या बाबतीत सकाळीच जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीची जी बैठक झाली त्याची सुद्धा माहिती आजच्या बैठकीमध्ये सचिवांनी दिली आणि सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त यांना जस्टिस शिंदे साहेबांच्या बैठकीमधनं सूचना दिलेल्या आहेत की जे आश्वासन आपण दिलेलं आहे की ज्यांचे कुणबी पुरावे सापडतील त्यांचे दाखले देण्याची प्रक्रिया लगेच सुरू करा, त्याप्रमाणे ती कार्यवाही सुरू झालेली आहे। आणि आजच्या बैठकीत असं देखील ठरलं की नेहमीच आपण मंत्रिमंडळाची बैठक झाली की आरक्षण उपसमितीची बैठक घेतो, त्या बैठकीमध्ये इथून पुढे प्रत्येक मंत्रिमंडळाची बैठक ज्या दिवशी असेल त्याच्यानंतर एक अर्ध्या तासाच्या फरकानं मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घ्यायची आणि प्रत्येक बैठकीमध्ये सविस्तर दाखल्यांची प्रक्रिया कुठपर्यंत आली, क्युरेटिव्ह पिटिशन जे आपल्याला अगदी प्रायोरिटीवरती क्युरेटिव्ह पिटिशनचं काम दिल्लीमधल्या या ठिकाणी आपल्या बाजूनं कसं होईल त्याच्यावरती काम करायचं आहे। आता दिवाळीच्या सुट्ट्या सुप्रीम कोर्टाच्या संपल्या की माननीय दादा आणि आम्ही सगळे मराठा आरक्षण उपसमितीचे मंत्री सदस्य आम्ही दिल्लीतल्या सिनियर काउन्सिल असतील, लॉ टीम असेल किंवा जे 3 रिटायर्ड जस्टिस लोकांचे एक सल्लागार मंडळ नेमले, आम्ही सगळेच दिल्लीला जाणार आहोत आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीत ते कसं अधिक आपल्याला लवकर लावून घेता येईल, कसं लवकर लागेल आणि क्युरेटिव्ह पिटिशन आपल्या बाजूनं कसं होईल याच्यासाठी जी काही कायदेशीर बाबी आहेत त्यासुद्धा पूर्ण करण्याची चर्चा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। आज या सगळ्या संदर्भात सरसकट प्रमाणपत्र द्यावेत अशी मागणी केली होती, त्या अनुषंगाने कोणती कायदेशीर प्रक्रिया किंवा त्या अनुषंगाने प्रशासकीय काही गोष्टी घडतात याच्या बाबतीत हे पूर्णपणानं अवलंबून जे काही जस्टिस शिंदे साहेबांची समिती नेमलेली आहे ती समिती ह्याच्यावरती काम करते आहे। त्यामुळं आता त्या समितीचं जी काही कामकाज होईल, जे त्यांना पुरावे आढळतील, ज्या नोंदी आढळतील किंवा ज्या ज्या गोष्टी त्यांच्यासमोर येतील त्यानंतर जस्टिस शिंदे समितीचा अहवाल हा मंत्रिमंडळ उपसमितीकडे येईल आणि मग त्याच्यावर उपसमितीमध्ये चर्चा होईल। ग्रामपंचायतीचे निकाल महाराष्ट्रातल्या 2000 अधिक ग्रामपंचायतीचे निकाल पुढे आले आहेत। भाजप 1 नंबर, अजितदादा पवार गट हा 2 नंबर, तर तुमच्या पक्षाला 3ऱ्या क्रमांकाचं स्थान आहे आणि उभाठा ते नाही, तुम्ही आमच्या 3रा नंबरवर फोकस 3रा नंबर म्हणून एवढा जोर दिला तुम्ही। तिघ जण आम्ही तिघ जण मग असं म्हणा ना पहिल्यांदा, मग असं म्हणा ना, ते कसं त्यांनी 1 2 3 म्हणले ठीक आहे, पण तिघ जण मिळून आम्ही पहिल्या नंबरवर आहे आणि ते तिघ जण मिळून शेवटच्या नंबरवर आहेत, हा फरक आहे। किमान म्हणजे सरासरी जर विचार केला तर महाविकास आघाडीच्या तिप्पट ते चौपट जास्त सरपंच हे महायुतीचे निवडून आलेले आहेत। हा एक लाईनमध्ये या निकालाचं आम्ही विश्लेषण करू। माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं चांगलं यश मिळवलेलं आहे। माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने 1 नंबरच्या जागा जिंकलेल्या आहेत। माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुद्धा अतिशय चांगलं यश मिळवलेलं आहे। मी एवढंच सांगेन की आम्ही जे 3 पक्ष आहोत प्रमुख महायुतीमधले, हे तिन्ही प्रमुख पक्ष जे काम गेली 1.5 वर्ष आम्ही करतोय, गेली 4-5 महिने झाली दादा आल्यापासून दादासुद्धा जे आमच्याबरोबर सगळेजण आम्ही काम करतोय, विकासाच्या कामाला जनतेनं पाठबळ दिलेलं आहे। माननीय शिंदे साहेबांची राज्याबद्दलची असणारी तळमळ, माननीय फडणवीस साहेबांची राज्याबद्दलची असणारी तळमळ ही सगळी लोकांनी स्वीकारलेली आहे आणि या महायुतीच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करू शकतो हा विश्वास आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने लोकशाही मार्गानं मतदानाच्या रूपानं दाखवून दिलेला आहे। सातारा जिल्ह्यात तुमच्याकडे जवळपास शिंदे गटाला 26 लागला, तिकडे शरद पवारांना 14 ते 16 ग्रामपंचायती असं दिसतंय। शरद पवारांचा स्कोर आणि शिंदे गटाचा स्कोर याच्याबद्दल नक्की तुम्ही कसं? मी माझ्या मतदारसंघापुरतं जर म्हणाल तर एकूण 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या, त्याच्यापैकी 20 ग्रामपंचायती ह्या शिवसेनेच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आलेल्या आहेत आणि केवळ 5 ग्रामपंचायती ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत। 1 ग्रामपंचायती तटस्थ आहे आणि
5 आणि 20 ह्यातला फरक काढला तर राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा, उभाटा तर नाहीच आहे तिथं, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा चौपट जास्त सरपंच हे आजच्या निकालामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही निवडून आणलेले आहेत। जिल्ह्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे। त्यामुळं सातारा जिल्ह्याचा मी माननीय शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं पालकमंत्री म्हणून काम करत असताना गेल्या 1.5 वर्षात माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आत्तापर्यंत झालेल्या प्रत्येक टप्प्यात निवडणुकीच्या ग्रामपंचायतीच्या आम्ही दिवसेंदिवस आमची ताकद वाढवतच चाललेलो आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि जेव्हा निवडणुका पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या होतील, आपल्याला नक्की चित्र दिसेल की महायुती सातारा जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर राहील। देसाई साहेब, पालघर सुरू असताना आता छगन भुजबळांचे एक ऑडिओ क्लिप होते, ओबीसी आरक्षणाची आरपारची लढाई करूया मोठा अशा प्रकारचं सरकार शांततेचं आवाहन करतंय आणि मी- विघ्न मंत्र्याकडनं होतंय की नाही? मी एका वाहिनीवरती ते पाहिलं, पण त्या वाहिनीनं खाली लिहिलं होतं की ह्या क्लिपचंही आम्ही सत्यता आम्ही त्याच्याशी सहमत नाही आहे। पहिल्यांदा तर मुळात ते वक्तव्य माननीय भुजबळ साहेबांचं आहे का ह्याची खात्री करून घ्यावी लागेल। कारण मला एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा माननीय मंत्रिमंडळाने एकत्र चर्चा करून ठरवलेलं आहे की महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जाती धर्माच्या समाजाच्या आत्ता अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला धक्का न लावता हे आपल्याला मराठा समाजाचं आरक्षण द्यायचं आहे, त्या मताशी मान्य भुजबळ साहेब सुद्धा सहमत असणार आहेत, कारण तो मंत्रिमंडळाचा एकत्रित निर्णय आहे। त्यामुळे ती क्लिप कुणाची आहे, खरंच भुजबळ साहेबांचा तो आवाज आहे का, ते बोललेत का, हे त्यांच्याकडून जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याच्यावर ती त्यांचीच आहे असं म्हणणं योग्य नाही। पालघरमध्ये शिंदेसाहेबांचा बालेकिल्ला मानला जातो, पण आत्ताच्या ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये तिथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला यश मिळताना दिसतं। एक प्रकारे शिंदे गट आणि दुसरं भाजप या दोघांनाही धक्का आहे असं आपल्याला वाटत नाही का? कारण की आपण ठाणे जिल्ह्याचे आहात, ठाणेपासून पालघर जवळ आहे आणि शिंदेसाहेबांचे ते बालेकिल्ले आहेत। नाही, कदाचित आमच्यातल्या काही मतभेदामुळं, कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही असं पाहिलं की शिवसेनेमध्येच अंतर्गत पदासाठी, सत्तेसाठी काही लोकांनी आग्रही भूमिका घेतली, हट्ट केला आणि आमच्यातच 2-2 पॅनेल उभी राहिली। कदाचित त्याचा हा परिणाम असू शकेल, परंतु तरीसुद्धा जे काही निकाल आलेले आहेत त्याचं आम्ही विश्लेषण करू आणि ज्या ठिकाणी अधिक संघटना मजबूत करणं गरजेचं आहे किंवा संघटनेतले अंतर्गत असणारे काही धुसफूस असेल म्हणा किंवा अंतर्गत असणारे काही मतभेद असतील तर ते एकत्र बसून खोलीमध्ये बंद दारात चर्चा करून ते मतभेदसुद्धा नक्की पक्षाच्या माध्यमातून आम्ही मिटवू। ओके, धन्यवाद। बस आता। जाऊ दे सर, आज की जो बैठक हुई उसके बारे में क्या बोले, क्या किन किन मुद्दों पे चर्चा? आज की बैठक में जो पिछली बैठक हुई थी मराठा आरक्षण उपसमिति की, उसमें हो लिए गए निर्णय की अनुपालन क्या क्या हुआ, उसकी पूर्तता क्या क्या हुई और उसकी पूर्तता करने के लिए जल्दी क्या क्या काम करना चाहिए, इसके बारे में इशू वाइज डिस्कशन हो गया। जो कुनबी के पुरावे मिल रहे हैं, वो सबूत मिल रहे हैं, वो मिलने के बाद जल्द से जल्द जिनको वो कुनबी का सर्टिफिकेट पूरा सबूत के तौर पर देना है, वो देने की कार्यवाही सभी जिलाधिकारी ने जल्दी से करनी चाहिए। ऐसे भी डिसीजन आज की मीटिंग में हो गया। अन्ना साहेब पाटिल जो महामंडल है, जो सारथी की योजना है, वो एक्सपर्टाइट कैसे की जाए, ज़्यादा से ज़्यादा मराठा तरुणों को ये योजना का फ़ायदा कैसे मिले, अगर उसके लिए कोई सप्लीमेंट्री में ज़्यादा प्रोविज़न, फाइनेंशियल प्रोविज़न करनी पड़ेगी तो उसके लिए भी डिपार्टमेंट से हमने प्रस्ताव मंगाया है आज की बैठक में। और जो सुबह जस्टिस शिंदे साहब की कमेटी की बैठक हुई, वो बैठक की इंफॉर्मेशन भी आज की बैठक में सचिव ने हमको दी। वो जस्टिस शिंदे साहब की बैठक ने जो निर्देश दिए हैं, जो जिलाधिकारी और विभागीय आयुक्तों को मराठा आरक्षण के बारे में जो डॉक्यूमेंट सर्च करने की, जो डॉक्यूमेंट्स का इंफॉर्मेशन कलेक्ट करने की आज्ञा ऑर्डर दिया है जस्टिस शिंदे साहब की कमेटी ने, उसका भी फॉलोअप करने का आज की बैठक में डिसीजन हुआ। और हर हफ्ते जो दिन मंगलवार हो, बुधवार हो, जो दिन कैबिनेट की बैठक होगी, हर कैबिनेट बैठक के आधा घंटे बाद मंत्रिमंडल आरक्षण उपसमिति, जो मराठा आरक्षण उपसमिति है, उसकी बैठक हर कैबिनेट बैठक के दिन कैबिनेट मीटिंग के आधे घंटे बाद लेने का डिसीजन हो गया है।
मराठा आरक्षण किसी और समाज के आरक्षण को धक्का न लगाते हुए देने का जो गवर्नमेंट का डिसीजन है, उसके लिए लीगली जो मैटर्स करनी है वो करने का भी डिसीजन हो गया। एडमिनिस्ट्रेटिवली जो करना है उसके बारे में करने का भी डिसीजन आज के बैठक में हो गया। और दिवाली वेकेशन जो सुप्रीम कोर्ट की अभी लगेगी, वो खत्म होने के बाद हम सब लोग मंत्रिमंडल आरक्षण उप समिति के सदस्य, अध्यक्ष और हमारे जो 3 जस्टिस लोग की हमको कमिटी फॉर्म की है, उनके साथ हम दिल्ली जाके दिल्ली के सुप्रीम कोर्ट के सीनियर काउंसिल के साथ, दिल्ली के सुप्रीम कोर्ट के सीनियर लॉ टीम के साथ हम लोग बैठ के क्यूरेटिव पिटीशन हमारे तरफ से पॉजिटिव कैसा हो जाए दिल्ली में, इसके लिए भी हम लोग जल्दी ही दिवाली वेकेशन के बाद दिल्ली जा रहे हैं। इसके अलावा हम देखें छगन भुजबल का जो वक्तव्य आया है उसे आप किस तरीके से देखते हैं? कहीं ना कहीं इससे टेंशन बढ़ सकती है, किस तरह से देखते हैं? नहीं, देखिए मैंने भी ये देखा सुबह, लेकिन वही चैनल ने वहाँ बताया था कि ये चैनल इससे सहमत नहीं है, जब पुष्टि नहीं करता है। जब तक ये आवाज़ किसकी है, भुजबल साहब का खुद का ही ये स्टेटमेंट है क्या, इसके बारे में जब तक भुजबल साहब की तरफ से कोई स्टेटमेंट, ऑफिशियल स्टेटमेंट नहीं आता, तब तक ऐसा कुछ एज्यूम करके बात करना ठीक नहीं है। लेकिन मैं इतना ही कहूँगा कि जो कैबिनेट के डिसीजन है कि मराठा समाज को आरक्षण देते टाइम जो दिया है, जो सुप्रीम कोर्ट में नहीं टिका है, इतर कौन से भी समाज का, जात धर्म का आरक्षण को धक्का न लगाते हुए अलग से मराठा समाज को आरक्षण देने का जो डिसीजन है, उसमें सब मंत्रिमंडल का यूनिफॉर्म एक मत से वो डिसीजन है और हम भुजबल साहब भी वो डिसीजन में शामिल है। इसीलिए मुझे लगता है ऐसा वक्तव्य भुजबल साहब नहीं कर सकते। जिस तरीके से ग्राम पंचायत चुनाव के नतीजे आए हैं उसे आप किस तरीके से देखते हैं? आप लोगों को भी विश्लेषण की जरूरत है, आप लोग लगता है? देखिए महाराष्ट्र में जो ग्राम पंचायत इलेक्शंस के आज नतीजे आ गए हैं, फर्स्ट पोस्ट पे महायुति है, पहली जगह पे महायुति है। शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और बीजेपी फर्स्ट नंबर पर है और हमने बहुत अच्छा इसमें हमको लोगों ने यश दिया है। और ऐसा ही पहली जगह पे ही, पहली पोस्ट पे ही हम लोग इसके आगे भी रहेंगे। शिंदे साहब ने, फडणवीस साहब ने और माननीय दादा ने, ये तीनों ने जो गवर्नमेंट का काम किया है, ग्रामीण लोगों के लिए जो अच्छी सुविधा दी है, 20-20 घंटे, 22-22 घंटे ये हमारे तीनों नेता काम करते हैं। इनके काम को देखते हुए महाराष्ट्र की जनता ने ये तीनों का महायुति का नेतृत्व आज के ग्राम पंचायत इलेक्शन में स्वीकारा है। कहीं ना कहीं हम देख रहे हैं कि अजीत दादा पवार का जो गुट है वो शरद पवार गुट से आगे निकलता हुआ नजर आया। कहीं ना कहीं मात कर दी है उन्होंने शरद पवार गुट। वो तो देखिए 50 या 55 एमएलए थे राष्ट्रवादी कांग्रेस के पहले, तो माननीय अजीत दादा के साथ 42-43 एमएलए तभी आ गए। तभी ही ये नक्की हुआ था कि माननीय दादा के साथ एमएलए की संख्या ज़्यादा है। आज इलेक्शन में लोगों ने ये लोकशाही मार्ग में जो मतदान होता है उसमें भी साबित किया है कि दादा गट के ज़्यादा सरपंच और सदस्य चुन के आए। इसलिए राष्ट्रवादी कांग्रेस की जो फॉलोअर्स की संख्या महाराष्ट्र में, उसमें मेजॉरिटी फॉलोअर्स दादा का नेतृत्व मानते हैं। यही आज के इलेक्शन में सामने आया है। एक आखिरी सवाल कि दादा की माता जी खुद कहती है कि सीएम वो उन्होंने होना चाहिए, अब वक्त आ गया कि अजीत दादा मुख्यमंत्री बने। आपको देखिए, हर अपनी माँ का ऐसा मन होता है कि उसके लड़के को बड़ी पोस्ट मिलनी चाहिए, उनके अपने बच्चे को कोई अच्छा पोस्ट मिले। उसी तरह एक माँ का ये मत था। लेकिन मुख्यमंत्री बनने के लिए जिसके साथ 145 एमएलए है, माननीय दादा ने भी ये पहले बहुत बार कह चुके हैं कि मुख्यमंत्री में बैनर लगा के ऐसा नहीं बन सकता, बात करके खाली नहीं बन सकता। उसके लिए 145 एमएलए का मेजॉरिटी सपोर्ट चाहिए। इलेक्शन के बाद जिसके साथ 145 एमएलए रहेंगे वही महाराष्ट्र के मुख्यमंत्री होंगे। हमारा ये कहना है, हम शिवसेना के मंत्री हैं, हम शिवसेना के विधायक हैं, हम शिवसैनिक हैं। हमारे नेता माननीय शिंदे साहब अभी मुख्यमंत्री है। 2024 का विधानसभा का इलेक्शन भी शिंदे साहब के नेतृत्व में ही महायुति लड़ने वाली है। और हमको लगता है अभी जैसी महायुति है, शिंदे साहब के नेतृत्व में सीएम पद संभाल रही है, वैसा ही 2024 के बाद ये महायुति का नेतृत्व शिंदे साहब के पास रहे। ये शिंदे साहब का एक सहकारी होते हुए हमारा भी ये मत है। सर, मराठीत या विषयावर अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावे अशी अपेक्षा त्यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली।
कोणत्याही आईचं मन म्हणत असतं की आपल्या मुलाला आपण असेपर्यंत मोठं पद मिळावं, वरच्या पदावरती तो जावा. एका मातेच्या ममतेचं ते मत होतं. परंतु या अगोदर मान्य अजितदादांनी सुद्धा अनेक वेळा सांगितलेलं आहे की ज्याच्याजवळ 145 आमदारांचं बहुमत आहे तोच या ठिकाणी राज्याचं नेतृत्व करू शकतो. आणि मी आपल्याला एवढं सांगेन की आज तारखेला 2024पर्यंत या महायुतीचं नेतृत्व हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबच करतील. हे वेळोवेळी अनेक नेत्यांनी, माननीय फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, हे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच महायुती 2024च्या लोकसभा आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुका लढणार आहेत. शिंदे साहेबांचा एक सहकारी कार्यकर्ता म्हणून आमचंही हे व्यक्तिगत मत आहे की जशी आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं सरकार चाललंय, तसंच 2024च्या निवडणुकीनंतर सुद्धा शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार चालावं अशी आमची त्यांचा सहकारी म्हणून निश्चितपणानं भावना आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.